नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गे माये भू या कवितेच्या दुसऱ्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 19 अभ्यासणार आहोत आणि ह्या कवितेचं शीर्षक आहे गे माये भू। गे माये भू या कवितेमध्ये कवी सुरेश भट यांनी आपल्या मातृभूमीविषयी आपल्या मनातील भावना व्यक्त केलेली आहे आणि तिचा गौरवशाली महत्त्व किंवा गौरवशाली असे गीत त्यांनी गायलेलं आहे। चला तर प्रत्यक्ष कवितेच्या ओळींमधून आपण कवितेची भावना समजून घेऊया। मातृभूमी हे कवींचे दैवत आहे। या अतिमहान देवतेची आरती सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य, तेजस्वी व अलौकिक साधनेच हवी आहेत असं कवींना वाटतं। म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्य, चंद्र आणि तारे आणणार आहेत। मग आपल्या मनातील मातृभूमीविषयी गौरवशाली गीत गाताना कवी म्हणतात की गे माये भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। पुढे कवी म्हणतात की आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना। आता बघा, आपण आई कोणाला म्हणतो? एकतर आपल्याला जन्म देणाऱ्या आईला आपण आई म्हणतो, मातेला आपण आई म्हणतो, किंवा मग आपल्या मातृभूमीला सुद्धा आपण आईच म्हणतो। मग ज्याप्रमाणे आपण आपले आई आपले पालन पोषण करत असते, त्याचप्रमाणे ही मातृभूमी रूपी आपली माता, आपली जननी सुद्धा आपलं लालन पालन पोषण सर्व करत असते। ती सर्वांगाने आपल्याला विकसित करत असते। आपली वाईक, कायिक, वाचिक, मानसिक या सर्वांगाने आपली मातृभूमी आपलं विकास करते, म्हणजेच ती काय करते आहे, आपलं लालन पोषण करत आहेत। म्हणून अशा ह्या मातृभूमीला कवी काय संबोधत आहे तर माऊली, आई। आई म्हणजेच आपली माऊली। मग माऊली असं संबोधन कवी करतात, आई असं संबोधन करतात आणि स्वतःला ह्या माऊलीचे, ह्या आईचे छोटे असे बाळ किंवा बालक समजतात। तान्हा, तान्हा म्हणजे कोणाला म्हटलं जातं की जे अगदी बाळ लहान असतं ना, लहान मुलाला अगदी ते बाळ लहान असतं, जोपर्यंत ते बाळ आईच्या अंगावरती दूध पितं तोपर्यंत त्याला तान्हा असं म्हटलं जातं। मग कवी ह्या माऊलीला सांगत आहेत की मी अजून तुझ्यावरती अवलंबून असलेलं असा तुझा तान्हा लेकरू आहे, मी तुझा बालक आहे। आणि ह्या बालकाचे लालन पोषण तू सर्वांगाने करत असते। ज्याप्रमाणे लहान तान्ह्या बाळाचं लालन पोषण त्या आईच्या दुधावरती होत असतं की नाही, तसंच माझंही लालन पालन तुझ्यावरतीच अवलंबून आहे आणि मी तुझा छोटासा तुझ्यावर अवलंबित असलेला बालक आहे। आणि या मातृभूमी, या मातेविषयी विनम्रतेची भावना आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करत असताना कवी म्हणतात की मी तुझ्यापुढे अजून तुझा तान्हा लेकरू आहे, त्यामुळे तू काय कर, माझ्या शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना। पाना म्हणजे काय की आपण म्हणतो दूध। बघा, जेव्हा गाय वासरूला दूध पाजत असते तर वासरू जेव्हा गाईच्या थानाला लागते तेव्हा तिचा पाना सुटतो, म्हणजे आपल्या बाळाचं पोट भरावं म्हणून ते दूध बाहेर येत असते। म्हणजे आईला काळजी असते की आपल्या मुलाचं पोट पूर्ण भरावं, तो उपाशी राहू नये, म्हणून त्या आईचा पाना फुटत असतो। ज्याप्रमाणे आपली आई सुद्धा लेकराला दूध पाजूनच मोठं करत असते, त्या दुधावरतीच त्या लेकराचं, त्या तान्ह्या बाळाचं पूर्ण पोट भरणं शक्य असतं। आणि त्यावेळेस जेव्हा बाळ तान्हं असतं त्यावेळेस त्या बाळाला पोट भरण्यासाठी आईचा दुधाचा पाना फुटत असतो। आणि मग जेव्हा बाळाचं पोट भरतं तेव्हा आईलाही समाधान वाटतं। मग इथे कवी आता आपल्याला सांगते की शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना। आता कवी मोठे झालेले आहेत आणि त्यांच्या कवितेला
आता शब्दांची गरज आहे, त्यांच्या त्या गीताला शब्दांची गरज आहे आणि तू सर्वांगाने माझी काय करत आहेस, लालन पोषण करत आहे, तू मला वाढवत आहेस आणि मी तुझ्या पुढे तुझा छोटासा तो लेकरू आहे, ताना आहे अजून मी, आणि आता तू मला शब्दरूपी पाना सोड, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना, म्हणजे माझ्या कवितेला शब्द दे, भावरूपी शब्द दे, त्याच्यात काहीतरी सामर्थ्य असतील असे शब्द दे, आणि तू जेव्हा मला असा पाना देशील, तू जेव्हा मला असं दूधरूपी सामर्थ्य देशील, तेव्हा माझ्या ह्या शब्दांचं काव्यमय वर्णन मी करू शकेल. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेमध्ये यमकांचा वापर केलेला गेलेला आहे, जसं की सारे, तारे, ताना, पाना, कशाला, आला, आणि ह्या यमकांचा वापर करण्यात आल्यामुळे कवितेला एक गेयता आलेली आहे. म्हणजेच ती आपण तालासुरात बोलू शकतो. जसं की कविता शिकवण्या अगोदर मी तुम्हाला तालासुरात म्हणून दाखवली. तर जेव्हा कवितेमध्ये यमकांचा वापर केला जातो आणि त्याला लयबद्ध ताल सुरात गाण्यासाठी एक गेयता येते, तशीच या कवितेला सुद्धा आलेली आहे. म्हणजेच काय, कवी या कवितेतून आपल्याला काय सांगू इच्छित आहेत की आई तुझ्या पुढे, की हे मातृभूमी, तू माझी माऊली आहेस आणि तुझ्या अंगावर खेळणारे अजूनही मी तुझे ताने लेकरू आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझ्या ओजस्वी पाना, तेजस्वी पाना तू हळूच सोड, तुझ्या मायेच्या दुधाने माझे शब्द माखू दे. पुढे कवी म्हणतात की आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. बघा, आपल्या आईमुळेच खरोखर आपल्या जन्माला अर्थ येतो. जन्माला अर्थ येणे हे काय आहे, वाक्यप्रचार आहे, आणि त्याचा अर्थ असतो की आपला जन्म सार्थकी लागणे किंवा आपले जीवन धन्य होणे. बघा, जेव्हा आई आपल्याला जन्म देते, किंबहुना आईला जेव्हा कळतं की तिच्या गर्भामध्ये बाळ आहे, तेव्हापासून ती त्या बाळाची स्वप्न पाहत असते आणि त्या बाळाला आपल्या शरीरातील आवश्यक असलेले सारे घटक त्या बाळापर्यंत पोचवत असते. म्हणजे एक वेळ स्वतःला त्रास करून घेते ती, पण आपल्या बाळाला त्रास होईल असं कधी तिला वाटत नाही. मग अशा या आईने आपल्यासाठी किती झटलेली असते, किती तिने वेदना सहन केलेल्या असते. जेव्हा 9 महिने पूर्ण होतात त्यावेळेस आईचा म्हणतात पुनर्जन्म होतो असं म्हटलं जातं, कारण की त्यावेळेच्या त्या असह्य वेदना सहन करून तिने बाळाला जन्माला घातलेले असतात. मग तिने सुद्धा किती आपल्यासाठी व्यथा सहन केलेल्या असतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा बाळ हळूहळू मोठं होतं, तिला माहिती आहे की तिचं बाळ जे आहे ते खूप लहान आहे, ते अजून तान्हं आहे आणि ते सर्व अर्थाने तिच्यावरतीच अवलंबून आहे. आणि हे तिच्यावरती पूर्ण रूपाने अवलंबित असलेलं तिचं बाळ नेहमी तिच्यासाठी ती धडपडत असते, त्याला खाऊ घालते, नाव घालते, त्याला हवं ते देत असते. मग हळूहळू ते बाळ मोठं होतं आणि मग आई तिला चांगल्या गोष्टी शिकवत असते, चांगलं तिचं जीवन सार्थकी लागावे म्हणून चांगले संस्कार देत असते. तिच्यासाठी त्या बाळासाठी ती रात्रंदिवस झटत असते, स्वतः व्यथा सहन करत असते, स्वतः वेदना सहन करत असते. आणि अशा ह्या आईने स्वतःचे मन मारून, स्वतःचे सगळे छंद बाजूला ठेवून, आवड निवड बाजूला ठेवून तिने आपलं सर्वस्व आपल्या लेकरासाठी अर्पण केलेलं असतं. तसंच मग आता ते लेकरू मोठं झालेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये ते आता यशस्वी झालेलं आहे आणि ह्या आईमुळे त्याच्या जीवनाला आता अर्थ आलेला आहे आणि जीवन कसं झालेलं आहे, धन्य झालेलं आहे. तशीच ही आपली मातृभूमी सुद्धा अगदी लहानापासून आपण जोपर्यंत म्हणजे लहान झाल्यापासून आपला जन्म पण मातीतच होतो आणि आपला मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आपल्याला मातीतच जायचं असतं. म्हणजे खऱ्या अर्थाने पाहायचं तर आपली ही मातृभूमी आपली माऊली आहे. आई तुझ्या पुढे मग मी कशाला माझी वेदना सांगू, की नाही माझ्या वेदना कशाला सांगू, कारण की तू माझ्यासाठी जेव्हा वेदना सहन करत होतीस, जेव्हा तू माझ्यासाठी तुझे सगळे दुःख सहन करत होतीस, तेव्हा तू मला सांगत होती का? जेव्हा मी कधी आजारी पडतो, रात्रंदिवस तू जागतेस, तेव्हा तू मला सांगून जागायचीस का? सांगून तू माझी काळजी करायची का? म्हणजे तुझ्या व्यथा तू मला सांगितल्या नाहीस, तू स्वतः सहन केल्या. मग मी आता माझ्या व्यथा, माझ्या वेदना, माझ्या पीडा तुला का म्हणून सांगू? कशाला तुझ्या पुढे मी माझ्या व्यथांचं, संघर्षांचं, दुःखांचं रडगाणं गाऊ?
आता आपली मातृभूमी पण बघा ना किती आपल्यासाठी सहन करत असते. सहनशीलता ही कुणाकडून घ्यावी तर आपल्या मातृभूमीकडनं घ्यावी. सगळ्या गोष्टी ती सहन करत असते. बघा 3 वेगवेगळे ऋतू असतात. प्रत्येक ऋतूचं एक वेगळेपण असतं, वैशिष्ट्य असतं. उन्हाळ्यामध्ये त्या प्रखर उन्हाच्या तेजाने पूर्ण जमीन तापते. इतकी तापते की तिच्यावरती आपण पायसुद्धा ठेवू शकत नाही, इतकी ती जमीन तापलेली असते. म्हणजे त्या सूर्याचे सगळे प्रखर किरण तेज कोण सहन करत असते तर आपली ही मातृभूमी. तिला व्यथा होत नसतील का? तिला वेदना होत नसतील का? नक्कीच होत असणार आहेत. आणि पुढे उन्हाळा जातो आणि पावसाळा येतो. मग या उन्हाळ्यातील वेदना सहन करून ती इतरांना फक्त आणि फक्त आनंद देत असते. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये पण बघा किती भरघोस असा पाऊस येतो. तर पावसाचे सगळं पाणी तिच्यावरनं वाहत असतं, पण तरीही ती काही बोलत नाही. ते सगळ्या वेदना ती सहन करते. त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये तर किती थंडी पडलेली असते, बर्फाचा पाऊस चाललेला असतो. एकीकडे ती उन्हाळ्यामध्ये उष्णता सहन करते, हिवाळ्यामध्ये अति थंडेपणा तिने सहन केलेला असतो. त्याच्यानंतर आज मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या ह्या धरती माताला किती वेदना दिलेल्या आहेत. जंगलचे जंगल तोडलेले आहेत, त्यामुळे ती कशी झालेली आहे, नापीक झालेली आहे, उघडी पडलेली आहे. तिला आपली ही मातृभूमी तिला सुजलाम सुफलाम व्हायला आवडतं की नाही. तिच्याकडे सगळीकडे हिरवळ असेल तर तिला त्याच्यात आनंद असतो. पण आपण काय केलेलं आहे, सगळे हिरवळ काढून टाकलेले आहे, डोंगर दऱ्या सगळ्या तोडून टाकलेल्या आहेत, झाडं जंगल सगळे तोडून टाकलेले आहेत आणि तिला काय केलेलं आहे, उघडं केलेलं आहे. आणि अशीही आपण स्वतः कितीही तिने त्रास सहन केला, कितीही तिने वेदना सहन केल्या, पण तिने आतापर्यंत आपल्यासमोर कधीच व्यथांच्या गीत गायलेले नाहीत, रडगाणे गायलेले नाहीत. मग अशामुळे कवी म्हणतो की मी आता तुझ्या पुढे माझ्या कोणत्याच वेदनांचं गीत गाणार नाहीये किंवा माझ्या कोणत्याच व्यथा तुला सांगणार नाहीये. का? कारण की तू स्वतः तुझ्या जीवनाचं बलिदान देऊन, तुझ्या सर्वस्व तू सगळं अर्पण करून माझ्या जीवनाला तू अर्थ दिलेला आहेस आणि माझ्या ह्या जन्माला तू सार्थकी केलेला आहेस. तर माझ्या ह्या जन्माला तू सार्थकी जे झालेलं आहे, माझ्या जीवनाला जे अर्थ आलेले ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच आहेत. म्हणून हे तुझे पांग मी कधीच फेडू शकणार नाही, हे मला माहिती आहे, याची मला जाणीव आहे. तरी पण मला तुझे हे पांग फेडायचे आहेत आणि ह्या पांग फेडताना तेजोमय असे आरतीचं ताट मी तुझ्यासाठी करणार आहे आणि त्याच्यासाठी तेजोमय असे सूर्य, चंद्र, तारे आणणार आहे. आणि पुढे कवी म्हणतो की आई तुझ्या पुढे कवी म्हणत आहे की मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आता इथे कवी सांगत आहेत की मी पाय धूळ घेतो. पायधूळ म्हणजे पाय म्हणजे चरण आणि धूळ म्हणजे चरणाखालील धूळ. तर जेव्हा मी तुझे चरण स्पर्श करतो आणि त्या चरणात त्या ज्या जमिनीवरती, ज्या मातीवरती तू उभी आहे, त्या जमिनीला जेव्हा मी स्पर्श करतो, तुझ्या चरणाला स्पर्श करत असताना ती जी धूळ मी माझ्या मस्तकाला लावतो, जराशी जरी ती मस्तकाला लावली ना तर माझी ललाट रेषा ललाट म्हणजे कपाळ, तर माझ्या कपाळाचं भाग्य उजळतं आणि ज्याप्रमाणे प्रयाग काशी बनते. आता तुम्हाला माहिती असेल की लोकांची अशी कल्पना आहे की प्रयाग आणि काशीला गेल्यावरती त्यांनी केलेले सगळे पाप मुक्त होतात, त्यांनी केलेले सगळे वाईट कर्म तिथे धुतले जातात. प्रयाग काशी म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती यांचं त्रिवेणी जे संगम असतं त्याला आपण प्रयाग काशी असे म्हणतात. आणि असं म्हटलं जातं की मनुष्य जन्मामध्ये एकदा तरी प्रयाग काशीला जाऊन तेथील पाण्याने स्नान करावे, जेणेकरून आपण केलेले सर्व पाप धुतले जातात. मग कवी म्हणतात की मला प्रयाग काशीला जाण्याची गरज नाहीये. माझी प्रयाग काशी म्हणजेच माझ्या आईच्या, माझ्या मातृभूमीच्या ह्या चरणामध्येच आहेत. आणि जेव्हा त्या माझ्या आईच्या किंवा मातृभूमीच्या, माझ्या माऊलीच्या चरणाला मी स्पर्श करतो आणि ती जराशी जरी धूळ मी माझ्या कपाळाला लावली, माझ्या ललाट रेषेला लावली, तर माझं भाग्य नक्कीच उजळणार आहे. मी केलेले सगळे माझे दोष, माझे सगळे पाप तिथेच धुतले जातील. म्हणजे माझी प्रयाग काशी कुठे आहे तर ती माझ्या आईच्या चरणाजवळच आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेतील या ओळींमध्ये आपल्याला काय समजलं, तर कवीने त्यांच्या मनातील भावना मातृभूमीविषयी असलेली व्यक्त केलेली आहे. कवितेतील पुढील ओळी पण आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, परंतु त्याचा अभ्यास आपण कवितेच्या पुढील भागात अभ्यासणार आहोत. धन्यवाद.